हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रजनी स्पेशल. आणि मी आज अशी भाजी घेऊन आलेली आहे जी खूप दुर्मिळ आहे आणि फक्त पावसाळ्यातच मिळते. पावसाळी रानभाजी आहे ही. खूप टेस्टी असते खायला आणि पौष्टिक असते. आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक रानभाजी आहे ही. आणि दर पावसाळ्यामध्ये येते तर आपण ही नक्की खाल्ली पाहिजे. तर सध्या बाजारामध्ये खूप हिरवीगार कंटुल्यांची भाजी आलेली आहे विकायला. तर मी विकत घेऊन आले आहे बाजारातून, कारण शक्यतोवर शहरामध्ये नाही मिळत. जे खेड्यामध्ये ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्या शेतामध्ये यांचा वेल असतो. तर बाहेर इतरत्र बाजारामध्ये विकतच घ्यावी लागते. तर बघा किती छान हिरवेगार कंटोले आहे. तर याची मी आज सुकी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर आपल्याला कंटोल्यांचा वरचा भाग जो आहे देठाचा, तो कापून घ्यायचा आहे गोलाकार. आणि अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने त्यामधील आतला जो गाभा आहे तो काढून घ्यायचा आहे बियांचा. आणि नंतर मी भाजीची प्रोसेस सांगणार आहे. तर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून, लसूण घ्यायचं आहे 5-6 पाकळ्या, नंतर अद्रक घ्यायचं आहे हे थोडंसं चिरून, मिरच्या घ्यायच्या आहेत 4-5 आणि कोथिंबीर घ्यायची आहे. आणि हे पूर्ण वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हिरव्या कलरचं वाटण होतं. आणि नंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. तर यामध्ये मी 2 मिरच्या काढलेल्या आहेत म्हणून ते असं ओलसर वाटतं आहे. नंतर आपल्याला जे वाटण केलं होतं आपण ते बारीक करून घेतलेलं ते घ्यायचं आहे. नंतर 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपल्याला घ्यायचा आहे जिरेपूड, 1 चमचा धनेपूड घ्यायची आहे आणि गरम मसाला घ्यायचा आहे 1 चमचा. नंतर आपल्याला यामध्ये एव्हरेस्ट मसाला घ्यायचा आहे 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि हे सर्व जे सारण आहे आपल्याला जे कंटोल्यांमध्ये भरायचं आहे, तर ते सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि कंटुले व्यवस्थित असे पूर्ण चिरून त्यामधला गाभा मी काढून घेतलेला आहे. आणि एक एक करून मी त्या कंटुल्यांमध्ये हे सर्व जे सारण आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे. पूर्ण गच्च भरून घ्यायचं आहे फुल. त्यामध्ये थोडीशीही जागा उरायला नको असं फुल सारण भरून घ्यायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये 3 पळी तेल घेतलेलं आहे मी. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही वापरू शकता तेल. त्यामध्ये आपल्याला तेल एकदम कडक झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि 1 चमचा जिरे घालायचे आहे. कडक तेलामध्ये मोहरी घातल्याने ती लगेच तडतड तडतड फुटते आणि तेव्हाच ती छान लागते भाजीमध्ये. नंतर आपल्याला 1 मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे. नंतर आपल्याला जे आपण वाटण केलेलं होतं, हिरव्या मिरची, सांबार, लसूण, अद्रक सगळ्यांचं ते घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. नंतर या कांद्याला याला छान टेक्स्चर यासाठी आणि थोडीशी चव म्हणून आपल्याला हळद आणि तिखट घालायचं आहे त्याच्यामध्ये. आधी आपण घातलेलंच होतं पण यामध्ये थोडंसं घालूयात. आणि नंतर हे सर्व व्यवस्थित असं कढईमध्ये पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यावर कंटुले हे टाकायचे आहेत आणि सर्व मसाला त्याला लागला पाहिजेत कंटुल्यांना म्हणून. तर हे बघा सर्व मी कंटुले हे असे कढईमध्ये घालून घेते. आपल्याला हे ज्या वाफेवर करायचे आहेत, पाणी घालायचं नाही आहे. सुकी भाजी करायची आहे कंटुल्यांची. कंटुले किंवा करुटले किंवा खूप काही काही म्हणजे वेगळे वेगळे नाव आहेत याचे. आमच्या भागात कंटुले, करुटले असं म्हणतात. प्रत्येक भागामध्ये याचं नाव वेगळं वेगळं आहे. व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये सारण काढलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्या भाजीमध्ये घातलेलं आहे. आणि जास्त घालायचं नाही आहे, थोडंफार फक्त कढईला हे जे बाकीचं सगळे भाजीचं सामान आहे हे चिटकलं नाही पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आपल्याला नंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालून शिजायसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. 10-15 मिनटामध्ये अगदी व्यवस्थित असं मस्त भाजी शिजून येते. मधामध्ये आपल्याला आलटून पलटून घ्यायची आहे, थोडंसं चमच्याने हलवून घ्यायची आहे. आणि बघा किती छान मस्त अशी आपली करुटल्यांची किंवा कंटोल्यांची भाजी तयार आहे. सुकी भाजी खूप छान लागते, चवदार असते, टेस्टी लागते.
आणि पौष्टिक आहे. तर फक्त ही पावसाळ्यातच मिळते, म्हणून सर्वांनी ही एकदा तरी नक्की खाल्ली पाहिजे. तर तुम्हाला ही आजच्या भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.